का करतोय मी हे सगळं, कुणासाठी करतोय का हे कळत नाहीये मला सध्या. सुरेखा, पुरुषासाठी ना आपण उत्तम कमावतोय, आपल्या बायकोला चांगलं सांभाळतोय, तिला हवं नको ते बघतोय, ही भावना फार महत्वाची असते. नुसती भावना असून काय उपयोग, काम पण केलं पाहिजे ना. पण काम करतोच आहे ना मी. अहो ते करतातच आतो, पण तुम्ही लोक ना जेवढं काम करता ना त्याच्यापेक्षा जास्त त्याच्याबद्दल बोलतात. मग बायकांना तर कामाबद्दल बोलायला पण वेळ नसतो. हे काम करतोय मी, हे बघितलंस कुणाला असं काम करताना? बघितलीस? तुला कल्पना नाहीये सुरेखा, डोक्याला काही त्रास आहे माझ्या, सतत टेन्शन असतं, सतत भीती असते. कुणाला कळेल का, तो बघेल का, तिला काही ऐकू येईल का, आणि मग या सगळ्याचा शेवट काय होईल हाच विचार. म्हणजे ना एक बॉम्ब ठेवलाय टिकटिक करणारा कुठेतरी, आणि त्याची टिकटिक मला सतत ऐकू येते, आणि तो कधी फुटणार याचाच फक्त मी विचार करतो. जाऊ दे जाऊ दे, तुला नाही कळणार माझी अवस्था, तुला काय खरं तर कुणालाच कळणार नाही. मग घ्या ना निर्णय. तुम्ही काहीतरी निर्णय घेणार होतात ना, मग ते घ्या ना. सर तुम्ही बोललात तुम्ही पैशासाठी काम करता, हा मी पण पैशासाठी काम करते, पण मला काय वाटतं ना, एकदा आपण ठरवलं ना की आपण हे काम पैशासाठी करतोय, तर मग ते काम आपल्याला आवडतंय नाही आवडतंय याचा विचार नाही करायचा, काम करायचं फक्त. पण आता तुमचं तसं पण नाहीये ना. तुम्हाला ना सतत सतत भीती असते, ती भीती मला नाहीये ना. हा म्हणजे कधी कधी मन मारून काम करावं लागतं, बोलणी खावी लागतात लोकांची, लेडीज बायकांचे तर किती नखरे सहन करावे लागतात, पण काय पर्याय नाही ना. एकदा हातात पैसे पडले ना आणि रात्री घरी गेले ना की मग सकाळपर्यंत कामाचा विचार पण डोक्यात नसतो माझ्या. पण तुमचं तसं नाहीये ना. सुरेखा, गेले 6 महिने एकही क्षण हा विचार माझ्या डोक्यातून गेला नाहीये. अहो मग घेऊन टाका ना निर्णय, कशाला उगाच घोंगडं भिजत ठेवायचं. मला सांगा, तुम्हाला नाही करायचं ना काम, मग नका करू. हा खरंच काय कोणाचं कोणा वाचून अडत नाही. तुम्ही उद्या ही सिरियल सोडली ना तरी सिरियल चालूच राहणार आहे. तुम्हाला पण दुसरी कामं मिळतील, खरंच खरंच मिळतील कामं. तुम्ही घेऊन टाका ना निर्णय सरळ. इतकं सोपं असतं सुरेखा तर कधीच नसतं का केलं मी हे. आता यात काय अवघड आहे. तू बघतेस ना सुरेखा, घर घेतले त्याच्यासाठी पैसे जमा करायचेत मला. आता असं असेल ना तर मग हे काम सोडायचा विचारच सोडा. सगळ्या प्रश्नांची कशी सोपी उत्तर आहेत ना तुझ्याकडे. तसं नाहीये सर. ठीक आहे ठीक आहे, आता मग जरा लक्ष्मी मॅडमला आत पाठवा, मला त्यांच्याशी बोलायचं आहे जरा. बरं, आनंद आहे. अहो समजवायचंय काय त्या, हे जास्त त्यांनी समजून घ्यायला नको का. नैसर्गिक आहे, लग्नानंतर आपल्याला मूल व्हावं असं प्रत्येकालाच वाटतं ना, आणि बाईला तर वाटतच वाटतं. पुरुषांचं ठीक आहे, पण बाईचा जीव जडलेला असतो त्या मुलात. सुनबाई, चिरंजीव तुझ्याशी काही बोलले का या बाबतीत? भाऊ, मी बोलायचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना या विषयावर बोलायचंच नसतं. लग्नानंतर सुद्धा 2-3 वर्षानंतर मी सहज हा विषय काढला होता, पण तेव्हा ते म्हणाले की जोपर्यंत मी उत्तम नट म्हणून प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत दुसरा कुठलाही विषय मनात येणार नाही.
आणि मग मग मी याबद्दल काही बोलले नाही, कारण त्यांना म्हणावं तसं यश मिळत नव्हतं. आणि मग मी मुद्दाम काही बोलून त्यांना जाणीव करून देणं मला बरं वाटलं नाही. पण सुनबाई, तुम्हाला काय वाटतं? मला सगळंच हवंय भाऊ. मला वैभवचं स्वप्न पूर्ण झालेलं हवंय, आणि मला 4 चौघींसारखा संसारही करायचा आहे. मला आई व्हायचंय. माझा असा आग्रह नाहीये की हे आत्ताच झालं पाहिजे, पण मलाही माझ्या काही भावना येतो. माझे विचार वेगळे आहेत. आम्ही एकत्र संसार करतो म्हणून मी यांच्या विचारांशी जुळवून घेते, पण मला वेगळ्या गोष्टी हव्या असू शकतात ना. माझ्या पूर्वीच्या सगळ्या मैत्रिणी हळूहळू एक एक करून दूर गेल्या. सगळ्याच आपापल्या मुलाबाळांमध्ये अडकल्या आहेत आता. त्यांच्याकडे कुठे असणार माझ्यासाठी वेळ? मग आता मी जात नाही त्यांच्याकडे. नातेवाईक खोचक प्रश्न विचारतात म्हणून त्यांनाही भेटण्याचा प्रश्न नाही. चाळीतले बहुतेक लोक विचारून विचारून थकले, त्यामुळे आता कोणी बोलत नाही इतकंच. पण भाऊ दुसऱ्या कोणी विचारण्यापेक्षाही आता मला आई व्हावंसं वाटतंय. किती वर्ष हे असंच राहणार? पुढे जाऊया, वेगळं आयुष्य जगूया, आई पण अनुभवूया, असं आता मलाही वाटतंय. आमच्या संसारालाही आता तोचपणा यायला लागलाय. हे असं सगळं किती बायकांना वाटतं मला खरंच माहित नाही, पण मला माझं बाई पण अपूर्ण असल्यासारखं नक्कीच वाटतंय. आई व्हायचंय. मलाही हे सुख अनुभवायचंय. तुमच्या दृष्टीनं योग्य वेळ येण्यासाठी तिने अजून किती वाट बघायची? कठीण आहे, तुमच्याशी बोलणं ना खरंच कठीण आहे. तू बोलूच नकोस काही. आई मी काय करू आता मग? तेही मीच सांगू.